पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या माळीमळा परिसरात मंगळवारी 5 मे रोजी सकाळी घडलेल्या भीषण स्फोटाच्या घटनेनं अखेर दुर्दैवी वळण घेतलंय। टँकरवर वेल्डिंगचं काम सुरू असताना झालेल्या प्रचंड स्फोटात गंभीर जखमी झालेल्या कामगाराचा उपचारादरम्यान आज सायंकाळी मृत्यू झाला। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। औद्योगिक सुरक्षेच्या नियमांकडे होत असलेल्या दुर्लक्षाबाबत संताप व्यक्त केला जातोय। मिळालेल्या माहितीनुसार माळीमळा परिसरातील भारत वेल्डिंग वर्क्स या वर्कशॉपमध्ये सकाळी 9:30च्या दरम्यान एका टँकरची दुरुस्ती सुरू होती। टँकरवर वेल्डिंगचं काम सुरू असताना अचानक जोरदार स्फोट झाला। स्फोटाचा आवाज इतका भीषण होता की परिसर अक्षरशः हादरून गेला। शेडचे पत्रे हवेत उडाले तर आजूबाजूच्या नागरिकांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। या दुर्घटनेत चांद बाबू पटेल वय वर्ष 22 हा कामगार गंभीररित्या भाजला गेला होता। स्फोटानंतर तो काही वेळ शेडखाली अडकून पडल्याची माहिती समोर आली। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केलं। नागरिकांनी प्रसंग सावधान राखत जखमी कामगाराला बाहेर काढलं आणि रुग्णवाहिकेद्वारे प्रथम सूर्य हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। मात्र प्रकृती गंभीर असल्यानं पुढील उपचारासाठी त्याला पुण्यातील ससून रुग्णालयात हलवण्यात आलं होतं। उपचार सुरू असतानाच आज सायंकाळी 5च्या दरम्यान त्याची प्राणज्योत मालवली आहे। प्राथमिक माहितीनुसार संबंधित टँकर हा पेट्रोल डिझेल वाहतुकीसाठी वापरला जात होता। टाकीत उरलेल्या ज्वलनशील वायूमुळे वेल्डिंगच्या ठिणगीनं हा स्फोट झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते। विशेष म्हणजे अशा प्रकारच्या टँकरवर वेल्डिंग करण्यापूर्वी सुरक्षेच्या दृष्टीनं टाकीत पाणी भरणं किंवा गॅस पूर्णपणे बाहेर काढणं आवश्यक असतं। मात्र सुरक्षेचा नियम पाळण्यात निष्काळजीपणा झाल्यानंच हा भीषण अपघात घडल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। या घटनेमुळे औद्योगिक सुरक्षेच्या नियमांची अंमलबजावणी किती आवश्यक आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आलंय। संबंधित वर्कशॉपमध्ये सुरक्षा विषयक उपाययोजना पुरेशा होत्या का याबाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। निष्काळजीपणामुळे झालेल्या अपघातात संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी नागरिकांकडून मागणी होतीये। दरम्यान तरुण कामगाराच्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनानं कठोर पावलं उचलावीत अशीही मागणी नागरिकांकडून केली जातेय। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूजसाठी रमेश जाधव, पुणे। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।